आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एखाद्या दिवसाचा अंदाज दिसतोय मग। पाटील, आज उपोषणाचा 4था दिवस आहे। जी माहिती मिळते की आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं, पण प्रत्यक्षात काही या 2-3 दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झाला आहे का प्रशासन किंवा सरकारी पातळीवर? नाही झालं, कोणाशी संपर्क नाही झाला। परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत। तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्यावर काही दिल्लीत होते, काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे। त्यात तुमचं काय म्हणणं? आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटोमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एखाद्या दिवसाचा अंदाज दिसतोय मग। एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो, आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डावसुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। छगन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढू नये। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं। मागच्या वेळेला दादा तुम्ही तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला। एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का? वाटतं तसं। दादा, मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती। यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाज। दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर। वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती। आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत 4थ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील। हा, डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झालं, उपचार घ्यावा लागते सलाईन। मी नाही घेणार। मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।